तशी मजुरांची समस्या खूप समस्या आज शेतकऱ्यांच्या समोर आहे. म्हणजे मका काढणे असेल, भात काढणे असेल, गहू काढणे असेल, तुमचं हरभरा काढणे असेल, सोयाबीन काढणे असेल, मजुराची खूप टंचाई आहे. मजुराकडून शेतकरी बेचैन झालेला आहे. त्याला यांत्रिकरणाची जोड दिली तर काय होईल मला सांगतो तुम्हाला. आता माझ्या बागेत 2 मशीन दिसतात तुम्हाला, आपण त्याला यांत्रिकरणाची जोड देऊया. हे त्रिचक्री हार्वेस्टर आहे. हे ना काय करू शकतो मी, कोणकोणती पिकं हार्वेस्टिंग होऊ शकतात. अण्णा तुम्ही मला सांगा कोणकोणती पिकं हार्वेस्टिंग होऊ शकतात. त्याच्यात गहू काढता येते, भात काढता येते, हरभरा काढता येते, सोयाबीन काढता येते, त्यानंतर मका पण काढता येते. एवढ्या पिकांचं हार्वेस्टिंग होऊ शकतं. आता अण्णा मला सांगा तुम्ही ह्याची किंमत काय. त्याची किंमत 26.5 लाख रुपये आहे. अनुदान पण आहे, गव्हर्नमेंट याला ऑथॉरिटी आहे. म्हणजे हे तुम्ही महाडीबीटीवर प्रस्ताव जरी केला, मशीन घ्यायचा तुमचा जर विचार असला तर महाडीबीटीवर प्रस्ताव केला तर तुम्हाला 12.5 लाख अनुदान मिळणार आहे. तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची डीलरशिप मिळाली. मला सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी डीलरशिप मिळाली. 2 जिल्ह्याची. आता मला एक सांगा तुम्ही की हा जो ड्रम आहे, हा ड्रम आता सध्या काय कोणती पिकं काढू शकतो. आता सध्या गहू, भात, हरभरा आणि सोयाबीन ही 4 पिकं काढू शकतो. 4 पिके काढू शकतो. ठीक आहे, मला मका काढायचे पण मला ह्याच मशीनला पुढचा ड्रम मिळू शकतो का. हा मिळू शकतो. ह्या मशीनचा जर ड्रम जोडला, हाच ड्रम त्या मशीनला जोडला तर मका निघू शकते तुमची. बघा, हा ड्रम फक्त खोलायची सिस्टीम पण आहे. हे दोन्ही मशीन सेम दिसते. फक्त हा मका काढणीचा ड्रम आहे आणि हे भात, सोयाबीन आणि गहू, हरभरा हे काढतंय. हा फक्त मका काढतोय. पण हा ड्रम म्हणजे आमची एक मागणी आहे कंपनीकडे. या एक मागणी अशी आहे की मका काढतोय, मक्याची कणसं सोडून मक्याचं दाणं बारीक करतोय, बुरमुडा बाजूला टाकतोय. पण मक्याचं पण तुकडं बारीक केलं पाहिजे, ते एकत्र केलं पाहिजे. इथं जो पाठीमागे ड्रम पाहिजे एकत्र करणे. हे जे मागं बुसकाट प्रत्येक रानात काकडीकडे बहुत पडतं, ते एकत्रीकरण होऊन ते गुरांना खाद्यासाठी उपयोगी होईल. आणि आता मला सांगायला डिझेल किती लागतं. एकरी डिझेल 8 लिटर लागतं. एकरी 8 लिटर डिझेल लागतं. 1 तासामध्ये 1 एकर काढतं. गहू असू दे, भात असू दे, सगळं. मला सांगा, ड्रायव्हर जर केबिन मध्ये बसला, त्याला धुळण्याच्या डोळ्याला त्रास किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो. यासाठी कंपनीकडे काय केलंय का. त्याला फॅन दिला, त्या फॅनमुळे धुळा येत नाही ड्रायव्हरच्या. बरोबर. दुसरी गोष्ट, त्याचं ऑपरेटिंग कसं आहे. ऑपरेटिंग एकदम सिम्पल आहे. ह्याच्याविषयी गैरसमज होता की याला ऑपरेटर पंजाबमधून आणायला लागतात. काही नाही, आपल्यातली नवीन पिढी ही सहज चालवू शकते. कंपनी तसं ट्रेनिंग देते. सगळ्यात सुंदर मशीन आहे ही. मशीन जी आहे ती 100 HP ची मशीन आहे. त्याला गिअरबॉक्स आहे 95 HP चं. त्याला HST सगळ्यात मोठा आहे, जे की कुणाचाही नाही. तो 57 HP चा HST आहे. त्याचा ट्रॅक जर तुम्ही बघितला, हे मशीन रोडनं नेऊ शकतो का ट्रेन. नाही, याला ट्रॉली लागते. रोडवर चालत नाही. थोड्या अंतरावर रोडवर गेलं तरी हरकत नाही, पण बऱ्यापैकी याला ट्रॉली यूज लागतो. ट्रॉलीला सर्वसाधारण किती खर्च. ट्रॉलीला सर्वसाधारण एक 1.5 लाखाच्या दरम्यान खर्च. ठीक आहे, म्हणजे तो खर्च वाढतोय. तो खर्च वाढतो. मला ती गहू मागं पडतात. हा, मला ते सांगा तुम्ही उत्तर त्याचं काय मार्ग आहे. आता कसं आहे, इतर मशीन मध्ये अगोदर गहू कट केला जातो आणि मग आत वडला जातो. आपल्या ह्या मशीन मध्ये गहू आत वडून मग कट केला जातो. त्यामुळे शेतात गहू पडत नाही. हा सगळ्यात मोठा बदल आहे त्याचा. HP मोठा आहे, ट्रॅक मोठा आहे, HST मोठा आहे, गिअरबॉक्स मोठा आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स पण जास्त आहे. त्यामुळं या मशीनमध्ये आजपर्यंत जे प्रॉब्लेम होते मेंटेनन्सचे, ते सगळ्याचा विचार करून देशशक्ती हार्वेस्टर RR कंपनीनं बनवलेला आहे. RR केबल कंपनी, त्या कंपनीचे हार्वेस्टर. ह्याच्या ज्या बेलची किंवा ट्रॅकची रचना आपण समजून घेऊया. काय कंपनीनं काय प्रोव्हिजन केलं, नवीन प्रोव्हिजन बघा. दुसऱ्या मशीन आहेत त्या मशीन खाली रुतत जातात. हे ट्रॅकची हाईट असल्यामुळे, कारण हाईटच ना, पुढे जास्त रणगाडा, जसा रणगाडा असतो मिलिटरीतला, तसे रणगाडे ट्रॅक केलेले बघा. ही हाईट त्यांनी ज्यादा दिल्या, त्यामुळे मशीन असं वरवरच जाणार. मशीन असं कोसतो जाणार नाही. हे एक ह्या मशीनचं नवीन पॉलिसी किंवा डेव्हलपमेंट केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट मला एक सांगायची राहिली. हा जो रोलर आहे किंवा हा बेल्ट आहे म्हणा, चेन म्हणा, तुमच्या भाषेत काय म्हणायचं, शेतकऱ्याच्या भाषेत म्हणायचं म्हणा, ह्याला 1 साइड रोलर काही कंपनीने मशीनला दिलेलं आहे. ह्याला तसं नाही केलेलं कंपनीनं. ज्या वेळेला टर्न घेतली मशीन, कॉर्नर मारती, त्यावेळेला सेंटरला 2 रोलर दिल्यामुळं हा बेल्ट निष्ठत नाही. हा जर सिंगल हे रोल असतील तर तुम्हाला टर्निंगला बेल्ट पडू शकतो. तसं हे नवीन एक प्रोव्हिजन अतिशय केलेलं आहे. आत एक रोल दिलाय, बाहेर एक रोल दिलाय. त्यामुळं किती पण टर्न मारा
तुमचा हा बेल्ट निसरणार नाही पडणार नाही. टर्निंग टर्न घेता भात लावणी, मका काढणी, सोयाबीन काढणं, तुमचं सोयाबीन, गहू, हरभरा हे काढायचं मशीन जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्रिमूर्ती इंजिनिअरिंग वर्क्स इथं मिळणार तुम्हाला हे सर्व साहित्य आणि ह्या मशीन सुद्धा मिळणार. आता तुमची दुसरी गोष्ट अशी असेल की हे जे स्पेअर पार्ट समजा आमचं मशीन काय प्रॉब्लेम झाला तर मशीन क्विक सर्व्हिस कंपनी देते का अण्णा मला सांगा. 100% ऑन दी स्पॉट जाग्यावर दिले पाहिजे सर्व्हिस वावरात. आमचा आता असंख्य ग्राहक आहेत लेमकेलचे, जवळपास 2000च्या पुढं ग्राहक आहेत लेमकेलचे. एक 1700 ग्राहक आमचे मॅशिओचे आहेत. असे भरपूर ग्राहक आहेत. त्या सगळ्यांना माहिती आहे की आपली सर्व्हिस कशी आहे. सर्व्हिसच्या जोरावरच आपण ही मशीन आणलेलं आहे. सर्व्हिस स्पेशल टीम राहणार आहे सीझनमध्ये आपली इथं. कंपनीसुद्धा आपल्याबरोबर सर्व्हिस इंजिनियर इथं ठेवणार आहे. सगळे स्पेअर पार्ट आम्ही ठेवलेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्याला कुठलीही सीझनमध्ये अडचण येणार नाही. वस्तू घेणं सोपं असतं किंवा मी घेऊ शकतो पण त्याची ऑन दी स्पॉट सर्व्हिस. समजा माझा 1 एकर गहू काढायचा चाललाय, माझा घोटाळा झालाय तर मला त्या शेतकऱ्याला बी नाराज नाही झाला पाहिजे तो किंवा अर्धवट गहू राहिला नाही पाहिजे. तर त्या कंपनीनं फास्ट देण्याची सर्व्हिस म्हणजे 1 तासाभरात. समजा तुमचं किलोमीटर किती राहते कराडापासून, समजा किती किलोमीटर अंतर राहील ते डिपेंड राहील पण तासाच्या आत तुम्हाला त्या कंपनीचा माणूस सर्व्हिस देणार. ही तुम्हाला मी गॅरंटी किंवा वॉरंटी पण देऊ शकतो.